पुस्तक 14 अध्याय 18 वचन वाचा. कोणाला भेटेल त्याने वाचा. तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, हाँ, तुम्हारे पास आता हूँ. मैं तुम्हें अनाथ नहीं छोडूंगा, मैं तुम्हारे पास आता हूँ. आणि मराठीमधून कोणी वाचणार? कसं लिहिलं आहे मराठीमध्ये? हां, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन ना. तर आजचा जो विषय आहे की आपण अशा देवाची सेवा करत आहोत की तो परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार, पण मी तुमच्याकडे येणार आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या शेजारी सांगा की परमेश्वर सांगत आहे की मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार, मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार. हालेलुया. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये, सरळ योहानाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन सांगते की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, पण मी काय करणार आहे, मी तुमच्याकडे येणार आहे. तर अशा प्रकारचं हे देवाचं वचन आहे. आज आपण सगळेजण मिळून काय करणार आहेत, ह्या वचनाला शिकणार आहेत की परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला काय सांगू पाहतोय. तर या आपण प्रार्थनेद्वारे सुरुवात करूया. परमेश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देत आहोत. या वचनामध्ये आम्ही प्रार्थना प्रभू करतो की जे वचन वाचलं या वचनाद्वारे देवबाप्पा तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर. या वचनाद्वारे तू आमची प्रत्येकांची तू भेट घे आणि या वचनाद्वारे परमेश्वर पिता की तू आम्हाला कधीच असं अनाथ सोडणार नाही, ह्या वचनाद्वारे तू सांगण्याचा प्रयत्न करतो. हे समजण्याकरिता आम्हा सर्वांवरती तू कृपा कर परमेश्वर पिता. होठ भले माझे असू, पण शब्द तुझ्या आत्म्याद्वारे होते आणि प्रत्येकाला स्पर्श करण्यासाठी परमेश्वरा तू सहायता कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हालेलुया. जर या शास्त्र भागाला तुम्ही बघितलं, योहानाच्या 14 अध्यायामध्ये या 18 वचनामध्ये परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? ओके, 18 वचनामध्ये सांगत आहे की मी तुम्हाला काय करणार आहे, अनाथ सोडणार नाहीये. पण त्या अनाथ या शब्दाचा अर्थ मला कोणी सांगेल का? अनाथ या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याला कोणाचा आसरा नसतो, ज्याला कोणाचा आसरा नसतो. अजून आई वडील नसतात. आई वडील. आता दुसऱ्याने सांगा, अजून काय वाटतं? अनाथ या शब्दाचा असेल त्याचं कोणच नसतं. अजून तुम्हाला काय वाटतं? परमेश्वराच्या ह्याच्यातून राज्यातून बहिष्कार झाला देतात. हां, देवाचा आसराच नसतो. हां, देवाचा आसरा नसतो, बहिष्कृत जरा. अजून दुसऱ्याने पण बोला. काय वाटतं अनाथ या शब्दाला ऐकून? ज्याला कोणाला घर नाही त्याला, ज्याला कोणाला घर नाही आहे त्याला असं वाटतं अनाथ ना. पण परमेश्वराच्या जर वचनामध्ये लिहिलं तर जर बघायला गेलं तर अनाथ आपण असं म्हणतो की ज्याला कोणाला सहाराच नाही आहे. असे भरपूर तुम्ही जे सांगितलं ते परफेक्ट आहे. दुसरं अनाथाची व्याख्या अशी म्हणता येते की ज्याला आई वडील नाही आहेत आणि त्याला कोणी मदत करणार नाही आहे, त्याला कोणी उभं करणार नाही आहेत, त्यालाही असं काय म्हणतात, आता तो कसं झाला अनाथ. काही लेकरांचे म्हणतात ना, आई वडील ऑफ झाले तर आता काय म्हणतात, आता हा पोरगा कसा झालाय, अनाथ झालाय. म्हणजे याला बघणारा आता कोणीच नाही असं राहिलं आहे ना. आणि पवित्र शास्त्र जर पाहिलं आणि अनाथ या शब्दाला आणखीन जर आपण विश्लेषण केलं तर एकटं राहणं त्याला पण काय म्हणतात, एक अनाथ. की काही वेळेस काय होतात, ज्याला कोणाला आई वडील आहेत त्यांना पण असं वाटतं की या जगावरती माझा राहून फायदा काय, मी एकटाच पडलोय ना. आपल्या जीवनामध्ये आपण या भूतलावर राहत असताना भरपूर परिस्थितीला आपल्याला काय करावं लागतो, सामना करावा लागतात. काही वेळेस आपले म्हणतात ना, रक्ताचे नाते पण आपल्याला काय करतात, जवळ करत नाहीत, आपल्याशी व्यवस्थित वागत नाहीत. आणि त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला आई वडील असूनही माझे काय फायदा नाही आणि मी असं एकटेपणाचं जीवन किती दिवस जगू. भाऊ आहे, बहीण आहे, सर्वजण आहेत, तरी पण त्या व्यक्तीला कसं वाटतं, ते फील असं वाटतं. आणि देवाचं वचन सांगतंय की आपण अशा देवाची सेवा करतोय की तो परमेश्वर सांगतो की मी तुला अनाथ नाही सोडणार, पण मी तुझ्याकडे येणार आहे. हालेलुया, हालेलुया. 2024 तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीतरी असे भरपूर अनुभव घेतले असतील आणि भरपूर वेळा तुमच्या मनामध्ये विचार आला असेल की आता मी एकटाच आहे. पण देवाचं वचन या डिसेंबरच्या 12व्या महिन्यात तुम्हाला काय सांगत आहे की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला काय करणार आहे, अनाथ सोडणार नाही. कारण देवाचं वचन अनाथ न सोडणं म्हणजे याचा अर्थ काय, कोणीतरी परमेश्वर येऊन तुमचा काय पकडणं, हात पकडणं. ज्यावेळेस तो मनुष्य एकटा असतो आणि ज्यावेळेस कोणी व्यक्ती एकटा असतो आणि त्यावेळेस तर त्याचा कोणी हात पकडला, अरे मी आहे ना तुझ्यासोबत, मग तुम्हाला कसं वाटेल की नाही माझ्यासोबत कोणतरी आहे. ज्यावेळेस म्हणतात ना की आपण बघतो कुठेतरी असं कोणाचा अंतिम विधी झालाय आणि त्या ठिकाणी गेल्यावरती जो व्यक्ती रडत असतो आणि ज्यावेळेस दुसरी व्यक्ती येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतात, त्याचा हात पकडतात, नो प्रॉब्लेम आम्ही आहोत ना, त्यावेळेस त्या व्यक्तीला काय वाटतं,
की ठीक आहे, एक त्याच्या मनाला काय मिळतं, धीर मिळतो. कसा धीर मिळतो की ठीक आहे, हा जरी व्यक्ती सोडून गेलाय पण आता यांनी काय केलेला आहे, माझा हात धरलेला आहे. तर परमेश्वराचं वचनामध्ये जर तुम्हाला अनाथ असं वाटत असेल की मी अनाथ नाही आणि परमेश्वर माझ्याकडे येत आहे, तर तुम्हाला समजण्याचं गरजेचं आहे की परमेश्वराचा हात काय आहे, आपल्याला धरून ठेवलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही त्या देवाच्या हाताला समजणार, तुम्ही आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला असं वाटणार नाही की परमेश्वराने मला काय केलेलं आहे, वेगळं केलं नाही आणि मी एकटा कधीच नाही आहे. तर आज आपण त्या परमेश्वराच्या हाताच्या शब्दाला काय करणार आहे, आपण शोधणार आहे. जर एज्रा या पुस्तकाचा 8वा अध्याय आणि 22वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की त्याला शोध करणाऱ्यांच्या सर्वांवर त्याचा काय आहे, हात आहे. म्हणजे जो कोणी परमेश्वराला शोध करतो तो परमेश्वराचा हात काय त्याच्यासोबत आहे. आणि हिंदीमध्ये असं लिहिलं आहे की हमारे परमेश्वर ने सब खोजियों पर भलाई की कृपा दृष्टि रखता है और जो उसे त्याग देते हैं उसका बल उनके कोप के विरुद्ध होता है. म्हणजे देवाची कृपा दृष्टी, जो कोणी देवाचा खोज करतो, त्याचा शोध करतो, देवाची कृपा दृष्टी काय होते, त्याच्याजवळ येते. आमेन. अनाथ म्हणजे काय, जो व्यक्ती ज्यावेळी देवाचा शोध करतो त्यापासूनच त्याला एक व्यक्ती काय भेटतो, परमेश्वराची कृपा त्याच्याजवळ होते. हालेलुया. तुम्ही आणि मी कुठे ना कुठेतरी एकटेपणामध्ये देवाचा शोध केलाय, म्हणून परमेश्वराने तुम्हाला एक स्वर्गीय पिता दिलाय. हालेलुया. आणि तो देवाच्या वचनात काय सांगत आहे, मी तुला कधी सोडणार नाही, कारण तुम्ही माझा शोध केलाय. संकटामध्ये असताना वचनामध्ये लिहिलं आहे की नाही, मी संकटामध्ये असताना देवाचा धावा केला आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. हालेलुया. तुम्ही आणि मी कुठे ना कुठेतरी संकटामध्ये असताना आपल्यासाठी कोणीतरी मध्यस्थीची प्रार्थना केली, आपल्यासाठी परमेश्वराने देवाच्या सेवकाला पाठवलं, आपल्यासाठी परमेश्वराने देवाचं वचन आपल्याकडे आलं. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलं त्यावेळेस आपल्या जीवनातनं तो एकटेपणा कसा गेलेला आहे, दूर गेलेला आहे. हालेलुया. जर तुम्ही आज मी तुम्हाला सांगत आहे, भले तुमचा 2024 वर्ष कसाही गेला असेल, पण या शेवटच्या क्षणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वर सांगत आहे की मी तुम्हाला कधीच काय करणार, अनाथ सोडणार नाही. हालेलुया. कारण का, परमेश्वरा सरळ सरी सांगितलं आहे की माझी कृपा दृष्टी कशी आहे, तुमच्यावरती आहे आणि मी तुमच्याकडे काय करत आहे, पाहत आहे. हालेलुया. दुसरं स्तोत्र संहिता जर 139 आणि 5वं वचन जर वाचलं, जसं आपण सर्वांनीच आता ते मनन केलं, तर त्या वचनामध्ये कसं लिहिलं आहे की तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हात मुझ पर रखे रखा है. आमेन. म्हणजे मराठीत जर म्हणायचं झालं की माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. हालेलुया. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये असं कधी एकटेपणा वाटत असेल, असं वाटत असेल की माझं कोणीच नाही आहे, तर या देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय की माझा हात मी तुमच्यावर ठेवलेला आहे. हालेलुया. आपल्या शेजारी सांगा, परमेश्वराचा हात तुमच्यावरती आहे. तुम्ही एकटे नाही आहात, परमेश्वराचा हात तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आणि जर देवाचा हात तुमच्या सोबत आहे, तुम्ही ज्या कामात हात टाकताल त्या कामात तुम्हाला परमेश्वर प्रगती देईल. ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहताल त्या ठिकाणी परमेश्वर तुमच्यासाठी कार्य करायला उभा राहील. कारण का, मी आता एकटा नाही आहे, पण देवाचा हात कसा आहे, माझ्यासोबत आहे. हालेलुया. तर प्रियांनो, 2024 तुम्हाला फार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमचे दिवस कसे दुःखात गेले असतील, संकटात गेले असतील, पण 25 मध्ये पदार्पण करण्याच्या आधी तुम्हाला एक समजणं गरजेचं आहे की तो महान परमेश्वराचा हात कोणावरती आहे, तुमच्यावरती आहे. आणि त्यांनी वचनामध्ये लिहिलंय की मैंने तुम्हें आगे पीछे घेर रखा है. म्हणजे सर्वत्र ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला काय केलेलं आहे, पूर्णपणे कव्हर केलेला आहे. आणि तो परमेश्वर म्हणतोय की आता माझा हात पण तुझ्यावरती आहे. हालेलुया. म्हणजे चारही दिशाने परमेश्वराने तुम्हाला कव्हर केलेला आहे आणि तो वरूनही काही होऊ नये म्हणून तो म्हणतो की माझा हात तुझ्यावरती आहे, तुला शत्रू स्पर्श करणार नाही. हालेलुया. 2024 भले आजारात गेले असतील, पण 25 मध्ये परमेश्वर तुम्हाला काहीच होऊन देणार नाही. हालेलुया. इथून पुढे जर तुम्ही जर देवाच्या जिवंत वचनावर विश्वास ठेवताय तर परमेश्वराचा हाताचा अनुभव तुम्ही नेहमी घेणार. हालेलुया. फार तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तसं 51 यशायाचं 51:16 त्याच्याविषयी पण हाताबद्दल असं लिहिलं आहे की मैंने तेरे मुंह के वचन डाले, मैंने तेरे मुंह में अपने वचन डाले और तुझे अपने हाथ के आड़ में छिपा रखा है. मैं आकाश को तानू और पृथ्वी की नींव डालू, तो सियन से कहूँ की तुम मेरी प्रजा हो. हालेलुया. तर ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे की आपल्या हाताची छाया
आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. आमेन. पवित्र शास्त्राच्या वचनामध्ये यशाया हा कोण आहे माहिती आहे? एक भविष्यवक्ता आहे. आणि तो भविष्यवक्ता पण त्या देवाच्या हाताबद्दल काय सांगत आहे की परमेश्वराची हाताची छाया मी तुझ्यावरती केलेली आहे. कोणावरती केलेली आहे? आपल्या शेजारी सांगा, तुझ्यावरती केलेली आहे. अरे तुझ्यावरती केलेली आहे. हालेलुया. म्हणजे आधीच्या वचनामध्ये आपण वाचलं की परमेश्वराने मी हात ठेवलाय. दुसऱ्या वचनामध्ये देव हे पण सांगत आहे की मी माझ्या हाताची छाया पण काय तुझ्यावरती. आमेन. जसं आपण एका झाडाखाली उभे राहतो आणि जेव्हा झाडाची सावली आपल्यावर पडते त्यावेळेस काय होतं? उन्हाचा त्रास होत नाही. आणि आपल्याला जे जास्त ऊन किती लागलं पण त्या झाडाच्या हाताखाली आपल्याला काय वाटतं? एक सुरक्षा वाटते, थंड वाटतं. तसंच परमेश्वर आज या सकाळी तुम्हाला आणि मला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझा हातच नाहीये तर माझ्या हाताची पण छाया तुझ्यावरती आहे. हालेलुया. असं लिहिलंय का शेजाऱ्यावरती? नाही मच्छी नाही माझ्यासाठी नाही, बाजूवाल्यासाठी नाही. देवाचं वचन डायरेक्ट आपल्याला सांगते की माझे हाताची छाया कोणावरती आहे? तुझ्यावरती आहे. हालेलुया. तर काय बोलायचं आहे? माझ्यावरती देवाची हाताची छाया आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठे रानात चाललायत, वनात चाललायत, कामात चाललायत, कुठेही चाललात तर तुम्हाला हे एक अनुभव झाला पाहिजे की जशी आपली सावली कुठे पडत आहे? बाजूला पडते. जर राईटने जर ऊन असेल तर लेफ्ट साईडला सावली पडते, वरून ऊन असेल तर पायाजवळ पडते. पण देव काय म्हणतोय? तू कुठे जरी गेलास तर माझ्या हाताची सावली कशी आहे? तुझ्यावरती. हालेलुया. म्हणून आपल्याला भिण्याचं कारण नाही. हालेलुया. कारण एकटेपण आपल्या जीवनातनं परमेश्वर दूर करण्यासाठी आपल्याला देवाचं वचन समजणं गरजेचं आहे. रोज आपण वचन वाचताना जसं आपल्या शरीराचे हात पाय आहेत त्याच्यातला आज जो परमेश्वराचा सामर्थ्यशाली हात आहे तो आपल्याला काय सांगत आहे की ती हाताची सावली पण काय कराय मी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. हालेलुया. किती चांगला देव आहे ना आपला. म्हणून आपण अशा देवाची सेवा करत आहोत की तो आपल्याला एक तर अनाथ नाही सोडणार. तो आपला हात नेहमी आपल्या म्हणतात ना त्याच्या मस्तकावर असणार आहे. आणि त्यासोबत त्या हाताची सावली पण कशी असणार आहे? आपल्यावरती असणार आहे. हालेलुया. आणि त्याच अध्यायामध्ये आपलं यशायाच्या 49:2 मध्ये असं लिहिलं आहे की त्यांनी आपल्या हाताच्या छायाखाली मला लपवलेलं आहे. हालेलुया. आणि हिंदीमध्ये असं लिहिलं आहे की उसने मुझे मुंह की चौकी तलवार के समान बनाया और अपनी हाथ की आड़ में मुझे छुपा रखा है कि उसने मुझे चमकीला और तीर बनाकर तरकश गुप्त में रखा है. जर मराठीमध्ये वाच कसं लिहिलंय? त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. आमेन. त्यांनी आपल्या माझ्या हाताच्या छायेखाली काय केलेलं आहे? लपवलेले आहेत. यशाच्या पुस्तकामध्ये आधीचा पण जो भाग वाचला तो पण यशामध्ये वाचला. आणि याच्यामध्ये पण देव सांगत आहे की माझ्या हाताच्या छायेखाली मी तुम्हाला काय केलेलं आहे? लपून ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि एखादा वस्तू म्हणतात ना लहान मुलांना चॉकलेट दिलं तो लपून का ठेवतो? का ठेवतो? दुसरा घेऊन म्हणून जर दुसऱ्याने बघितलं तर काय होईल ना? तो रडायला लागला तर गपचूप मला द्यावा लागेल. तसं परमेश्वर सांगत आहे की या संसारामध्ये जगत असताना प्रत्येक शत्रूपासून देवाने काय केलंय? तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? लपून ठेवलेलं आहे. हालेलुया. लपून ठेवले. तो आपण अशा जिवंत देवाची सेवा करत आहोत की तो देव काय करत आहे? आपल्याला सर्वांपासून काय करत आहे? लपून ठेवत आहे. काय करत आहे? आपल्या शेजारी सांगा, तुम्हाला लपून ठेवलंय परमेश्वराने. तुमचं शत्रू काहीच करू शकत नाही, तुम्हाला लपून ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन आपल्याला नुसतं वाचणंच नाहीये, त्याला मनन पण करणं गरजेचं आहे. कारण तो आपण अशा जिवंत देवाची सेवा करत आहोत की तो परमेश्वर कसा आहे? आपल्या हातामध्ये म्हणतात ना त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे? लपून ठेवलंय. परत यशाया 49:16 मध्ये पुढे असं लिहिलंय, देख मैंने तेरा चित्र अपने हथेलियों पर खोदकर बनाया है और तेरी शहरपणा सदैव मेरे दृष्टि के सामने. 16 वचन वाच त्याच्यामधलं. मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहेत. आमेन. जसं आपण हातावर नाव गोंधतो ना कोणाचं, तसं परमेश्वर म्हणतो की पहा मी तुला आपल्या हातांवर, तळ हातांवर काय केलेलं आहे? कोरून ठेवलंय. कशावरती? तळ हातांवरती. आपले दोन्ही तळ हात बघा असे. बरेच जण मेहंदी लावतात ना आणि नंतर ज्याचं आवडेल तसं नाव लिहितात त्याच्यात ना. पण तसं परमेश्वर म्हणतोय की माझ्या दोन्ही हातावर मी काय केलंय? तुझं नाव कोरून ठेवलेलं आहे. हालेलुया. तुम्ही असे एकटे नाही आहेत, तुम्ही जिवंत देवाच्या हातावरती आहेत. हालेलुया. त्यांनी तुमचं नाव, पवित्र शास्त्र सांगतंय की मी तुमचं नाव कुठे केलंय? तळ हातावरती कोरलेलं आहे. आपल्या शेजारी आपले तळ हात दाखवा आणि सांगा की माझ्या तळ हातावर देवाचं नाव आहे. माझ्या तळात परमेश्वराच्या तळ हातावरती माझं नाव आहे. हालेलुया. देवाच्या तळ हातावरती माझं नाव आहे.
आणि ते पण पेनाने नाही, पण देवाने कोरून ठेवलंय, ते कधीच मिटणार नाही. हालेलुया. आपण अशा जिवंत देवाची सेवा करत आहोत की त्याचं म्हणतात ना, त्या परमेश्वराने आपलं नाव देखील काय केलंय, आपल्या तळहातावरती कोरलेलं आहे. हालेलुया. तर तुम्ही आणि मी त्याच्यासाठी किती मूल्यमान देव आहेत ना, आहेत की नाही. आपण परमेश्वरासाठी किती मूल्यमान आहोत की तो आपल्या, जसं म्हणतात ना की एखादा प्रियकर आपल्या प्रियसीचं नाव किंवा प्रियसी आपल्या प्रियकराचं नाव हातावर कोरतं, पण तसा म्हणतो की मी तुमच्यावरती एवढं प्रेम केलंय, त्या क्रुसावरती तुमचं रक्त सांडलं आणि मी तुम्हाला काय केलंय, विकत घेतलंय आणि मी तुम्हाला आता कुठे ठेवलेलं आहे, माझ्या तळहातावर ठेवलंय. हालेलुया. इथून पुढे तुम्हाला आणि मला कधीच एकटे राहण्याचा असा विचारही करता नाही आला पाहिजे. हालेलुया. तुमच्या मनात देखील नाही आला पाहिजे, आता मी मुंबईला आलोय, मी गावाला आहे, मी इकडे, मी तिकडे, मी एकटा पडलोय, माझं कसं होईल, काय होईल. पण देव सांगत आहे की मी काय केलंय, तुझं नाव ह्या तळहातावर ठेवलंय आणि ह्या तळहातावर मी कोरून ठेवलं आणि मी रोज काय करत आहे, मी तुला बघत आहे. हालेलुया. ज्या ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या हाताकडे बघतो त्यावेळेस तो आपल्याकडे पाहतो. हालेलुया. कारण का, त्यांनी कोणाचं नाव कोरून ठेवलंय, तुमचं आणि माझं नाव कोरून ठेवलंय. प्रियानो, आज या सकाळी तुम्हाला देवाच्या वचनाला फार समजणं गरजेचं आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्या जिवंत देवाच्या वचनाला, एक एक वचनाला मनन करता, जसं एक एक चपाती आवडली तर चावून चावून बारीक करून आपण त्याचं रवण करतो आणि जास्त चावलं तर तो घास कसा लागतो, गोड लागतो. देवाचं वचन जर गोड लागणार तर 10 वेळा वाचणं गरजेचं आहे. देवाचं वचन तुम्हाला वाटतंय की माझा ते स्पर्श करावं, तर तुम्हाला ते वचनाला समजून घेणं फार गरजेचं आहे. हालेलुया. आणि त्याच्यानंतर यशात 41:10 मध्ये असं लिहिलं आहे, मत डर क्योंकि मैं तेरे संग हूँ, इधर उधर मत टाट क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ, मैं तुझे दृढ़ करूंगा, तेरी सहायता करूंगा और अपने धर्म में हाथ से मैं तुझे सांभाळे रखूंगा. आणि मराठीत जर म्हणायचं म्हटलं की मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. हालेलुया. देव परमेश्वर, आपण अशा देवाची सेवा करत आहोत, त्या देवाचा हात प्रथम त्याने आपल्याला काय सांगितलं की माझा हात तुझ्यावरती आहे, माझ्या हाताची सावली तुझ्यावरती आहे, माझा हात तुला काय करत आहे, सगळीकडनं तुला असं लपून ठेवलेलं आहे. आणि या वचनामध्ये असं सांगते परमेश्वर की नीतिमत्ताच्या उजव्या हाताने मी तुला काय करतो, सावरतो. हालेलुया. तुम्ही आणि मी एक अशा देवाची सेवा करत आहोत, भले पडायची वेळ आली, उठायची वेळ आली, पण देवाचा हात काय करत आहे, आपल्याला सावरत आहे. हालेलुया. हालेलुया. सावरतो की नाही सावरतो ना. कारण तिथे लिहिलंय की तू घाबरू नकोस, इकडे तिकडे पाहू नकोस, मी तुझा परमेश्वर, मी तुला काय करेल, उजव्या हाताने तुला काय करेल, मी सावरेल तुला. आमेन. आणि उजवा हात कसला दाखवतो, सामर्थ्याचा. आज आपण इथे जेवढे आई वडील बसलोत, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण रस्त्यातून पोरांना घेऊन जातो, जो आपला हात मजबूत आहे, उजवा हात, त्याच हाताने पोरांना पकडतो की नाही. ना ऐकलं तर फटका देतो तो वेगळा आहे ना, पण त्या हाताने आपण काय करतो, मुलाला पकडतो. आणि जोपर्यंत आपला हात, म्हणतात ना, आपल्या हातात मुलाचा हात आहे, तोपर्यंत त्या मुलाला पण चिंता नसते काही जातं. त्याचं एक छोटं उदाहरण सांगेल की एका व्यक्तीबद्दल, की बाप आणि बेटे काय करत असतात, एका ब्रिजवरून काय करत असतात, पलीकडे जात असतात आणि ब्रिजच्या खाली एकदम नदी काय करत असते, वाहत असते, भरपूर असं पाणी असतं. आणि मुलगा काय करतो, ब्रिजवर चढायच्या आधी कसा बसा पळतो, पप्पा त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करतायत, तो पप्पाचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो. आणि जसाच ब्रिजवर येतो जवळ, तर तो काय करतो, म्हणतात ना, आपला हात सोडतो आणि पप्पाच्या हातात देतो आणि पप्पा त्याचा काय करतो, हात एकदम घट्ट पकडतो ना. आणि जेव्हा पकडला तो म्हणतो, मी एवढ्या वेळ तुला सांगतोय माझा हात पकड. तो म्हणतो, तू आता असं का केलंस. तो म्हणतो, मला माहिती आहे पप्पा, एखाद्या वेळेस माझा हात, म्हणतात ना, मी पकडलाय तो सुटेल, पण मला माहिती आहे की तुम्ही माझे पप्पा आहेत, तुम्ही माझा हात कधीच नाही सोडणार ना. कधी मी पडू शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. म्हणून प्रियांनो, आपल्याला रोज उठून सकाळी आपला हात देवाच्या हातात देणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण तोच आपल्या हाताने काय करतो, सावरतो. पण आज आपण मनुष्य एवढे स्वार्थी झालो, आज आपण मनुष्य आपला इगो एवढा पकडून बसलोय, त्या जिवंत देवावरती भरोसा न ठेवता भरपूर मनुष्याकडे काय करतो, आपले लक्ष राहतो, याच्याकडनं मला मदत मिळेल, त्याच्याकडनं मला मदत मिळेल ना. आणि जसं आपण ख्रिसमसच्या संदेशामध्ये पण बघितलं, त्या सचिननी काय सांगितलं त्या देववचनामध्ये, की जिवंत देवावर जो मनुष्यावरती भरोसा ठेवतो तो कसा आहे, श्रापित आहे. आणि जिवंत देवावर भरोसा ठेवणं त्यापेक्षा उत्तम आहे ना. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा जिवंत देवावर भरोसा ठेवणं कसं आहे, एक उत्तम राहील. तुम्हाला आणि मला हे समजणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आणि मला फक्त देवाचा हात सावरू शकतो. आई वडील कितपर्यंत आपल्याला हात धरून चालवणार आहे, 1 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष, लग्न झाल्यावर त्याच्यानंतर म्हातारपणापर्यंत ते आपल्याला चालू शकत नाही. कारण आता आपली पुढची
आपल्याची जबाबदारी आहे, आपल्याला ना आपल्या लेकरांना काय करायचं आहे, चालवायचं आहे. एक वेळेस या भूतलावरती आई हे जग सोडून जाईल, वडील जग सोडून जातील, नातेसंबंध सोडून जातील, पण देवाचा हात तुम्हाला आणि मला कधीच सोडणार नाही. हालेलुया. म्हणून ते लिहिण्याच्या आधीच तो म्हणतोय की तू भिवू नकोस, इकडे तिकडे पाहू नकोस. इकडे तिकडे म्हणजे काय, ज्या जगामध्ये आपण राहतो आपली नजर सगळीकडे असते की ह्या घरात काय चाललंय, त्या घरात काय चाललंय, याला कसे आशीर्वाद मिळत आहेत, याचं कसं चाललं आणि माझं काय. पण परमेश्वर म्हणतो इकडे तिकडे बघू नकोस. मी ज्यावेळेस तुला उजव्या हाताने चालवशील आणि तू जर विश्वास ठेवशील त्याच्यापेक्षा मी तुला पुढे घेऊन जाईन. आमेन. असा महान परमेश्वराची तुम्ही आणि मी काय करत आहोत, सेवा करत आहोत. हालेलुया.